गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मराठीबरोबरच हिंदीतही आपला ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार म्हणजे सुदेश भोसले। एखाद्या कलाकाराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याच्या आपल्या कलेने सुदेशजींनी सगळ्यांची मने जिंकली। महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून ते नाव रूपाला आले। जुम्मा चुम्मा, शावा शावा, पीले पीले ओ मेरी जानी यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली आहेत। आतापर्यंत त्यांनी तब्बल 180 चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत। आता त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा कला क्षेत्रात नाव कमावत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांची मुलगी आणि जावई नक्की काय करतात। सुदेश भोसले यांच्या पत्नीचे नाव हेमा सराफ असून त्या सुद्धा संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। हेमा या मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे मालक अशोक कुमार सराफ यांची मुलगी आहे। हेमा आणि सुदेश यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलीचे नाव श्रुती असून मुलाचे नाव सिद्धांत आहे। त्यांचा मुलगा सिद्धांत आता गायन क्षेत्रात उतरला आहे, मात्र त्यांच्या मुलीने संगीत क्षेत्राऐवजी वेगळे करिअर निवडलं आहे। लहानपणापासूनच श्रुतीला पेंटिंगची विशेष आवड होती। यातूनच तिने फाईन आर्टमध्ये पदवी घेतली आणि नंतर स्वतःचा आवड निवड नावाचा स्टुडिओ उभारला। सध्या ती व्यावसायिक पेंटर आणि म्युरलिस्ट म्हणून काम करत आहे। म्युरलिस्ट म्हणजे भिंत, सीलिंग अशा ठिकाणी मोठमोठी चित्र काढणारा आर्टिस्ट। श्रुती अनेक प्रकारचे किचकट पेंटिंग लिहिल्या साकारते, तसेच म्युरलिस्ट म्हणून मोठमोठ्या प्रोजेक्टवरही ती काम करत आहे। याशिवाय कार डिझायनिंग, पर्सनलाइज गिफ्ट, क्लोथ डिझायनिंग या व्यवसायातही ती उतरली आहे। तिने स्वतः डिझाईन केलेली साडी आशा भोसले यांना दिली होती। त्यांनीही तिच्या कलेचं खूप कौतुक केलं होतं। पेंटिंग बरोबरच ती अनेक कार्यक्रमांसाठी निवेदक म्हणूनही काम करते। श्रुतीने सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक देशमुख यांच्याशी 2 महिन्यापूर्वी लग्न केलं। सुदेश भोसले यांचा जावई प्रतीक हा अभिनयासोबतच लेखक आणि निर्माता म्हणूनही नाव कमावत आहे। प्रतीकने 2018 साली शुभलग्न सावधान या सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। त्यानंतर तो जजमेंट, गोल गोल गारा गारा, अजूनी या सिनेमात दिसला होता। तसेच त्याने पॉन्डेचेरी या सिनेमाची निर्मिती देखील केली आहे। याशिवाय त्याने 4 डेज ऑफ मॅजिक आणि वेअर डू आय फिट या 2 कादंबऱ्या लिहिल्या आहेत। सोबतच त्याचा मिस्टर देशमुख नावाचा यूट्यूब चॅनल देखील आहे। यावर तो त्याचे भटकंतीचे व्हिडिओ शेअर करत असतो। अशा प्रकारे सुदेश भोसले यांचे संपूर्ण कुटुंब कला क्षेत्राशी निगडीत असून त्यांची मुलगी आणि जावई त्यांच्या कलेचा समृद्ध वारसा खंबीरपणे पुढे चालवत आहेत।